नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा विषय आहे बिगिनर्ससाठी शास्त्रीय चेस्ट वर्कआउट, म्हणजेच असं वर्कआउट जे फॉर्म शिकवतं, मसल्स ॲक्टिव्ह करतं आणि सुरुवातीपासूनच मसल ग्रोथ सायंटिफिकली अनलॉक करतो। चेस्ट ट्रेनिंग म्हणजे फक्त बेंच प्रेस नाही, चेस्टचं खरं विज्ञान म्हणजे अँगल, स्ट्रेच, कॉन्ट्रॅक्शन आणि रिकव्हरीचा सिनर्जी। आज आपण बघणार आहोत कोणते मसल्स काम करतात आणि ते ॲक्टिव्ह कसे करायचे, कोणते एक्सरसाइज बिगिनर्ससाठी सायंटिफिकली योग्य आहेत आणि इंजुरी टाळून चेस्ट ग्रो कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप। तुम्ही जर नव्याने जिम सुरू करत असाल किंवा चेस्टमध्ये काहीच फील होत नसेल तर ही ट्रेनिंग तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे। तर चला सुरू करूया, फक्त पंपसाठी नाही तर प्रो लेवल रिझल्टसाठी। वेलकम टू चेस्ट डे। पहिली एक्सरसाइज आहे इन्क्लाइन डंबेल प्रेस। त्याचे सेट्स मारणार आहोत आपण 3 आणि त्याचे रेपिटेशन असणार आहेत 10 ते 12 रेप्स। इन्क्लाइन म्हणजे वरच्या पेक्टोरल्सला टार्गेट करणं। ACSMच्या संशोधनानुसार इन्क्लाइनवर ट्रेनिंग केल्याने अप्पर चेस्ट फायबरमध्ये अधिक EMG ॲक्टिवेशन दिसतो। 30 डिग्री ते 45 डिग्री इन्क्लाइन ठेवा, त्याहून जास्त नको, नाहीतर डेल्टॉइडवर लोड जाईल। If I let it be, I can control anything if I can just think carefully. I control my destiny. Deep up in my mind I manifest it. Every morning I wake up obsessed and everything I do the best. And deep within my mind you know I'll always manifest it. यामध्ये आपली दुसरी एक्सरसाइज आहे फ्लॅट बेंच प्रेस। याचे पण आपल्याला 3 सेट्स करायचे आहेत। रेपिटेशन असणार आहेत 10 ते 12। हे कंपाऊंड मूवमेंट आहे, यामध्ये ट्रायसेप्स आणि अँटेरियर डेल्टॉइड देखील सक्रिय होतात। शास्त्र सांगते की फ्लॅट बेंचवर मॉडरेट वेटने 8 ते 12 रेप्स केल्यास मसल्स हायपोट्रॉफीसाठी आदर्श आहे। फॉर्म टिप्स: बॅकला थोडं आर्च ठेवा पण ओव्हर एक्सटेंड करू नका। तिसरी एक्सरसाइज आहे चेस्ट डंबेल फ्लाय। हे व्यायाम नेमका आहे काय? डंबेल चेस्ट फ्लाय हा एक आयसोलेशन मूवमेंट आहे। हा व्यायाम छातीच्या स्नायूंवर पेक्टोरलिस मेजर केंद्रित असतो, विशेषतः स्नायूंचं स्ट्रेचिंग आणि कॉन्ट्रॅक्शन वाढवणारा। डंबेल फ्लायमध्ये आपली मुख्य टार्गेट मसल्स म्हणजे पेक्टोरलिस मेजर, विशेषतः याच्या स्टर्नल हेड वर लक्ष केंद्रित होतं, म्हणजे छातीचा मधला भाग। या व्यायामात आपण हॉरिझॉन्टल ॲडक्शन करतो, म्हणजे हात सरळ करून बाहेरून आत आणतो। यामुळे छातीची फायबर स्ट्रेच होतात आणि कॉन्ट्रॅक्ट होतात, जे मसल ग्रोथसाठी खूप महत्त्वाचे आहे। ज्यांना व्यायामाची सुरुवात करायची आहे पण बेंच प्रेस फुल पुशअप्स जमत नाहीत, त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आणि सुरक्षित पर्याय म्हणजे वॉल पुशअप्स। जर तुम्हाला अशाच सायंटिफिक वर्कआउट्स मराठीत पाहायचे असतील तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, कारण इथे व्यायाम नाही, इथे सत्य आणि विज्ञान बोलतं।